रेडी सर, काय सांगाल एक काही अटी आणि शर्तीच्या वरती आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना उपोषणासाठी परवानगी देण्याची बातमी नुकतीच झळकत आहे। संघर्ष होता। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 6 कोटी मराठे मुंबईला निघालेले आहेत। प्रभू श्रीरामचा जय घोष करत, छत्रपती शिवरायांचा जय घोष करत निघालेले। थोडीशी निराशा होती की आझाद मैदानची परवानगी आपली नाकारली होती, पण आत्ताच एबीपी माझाच्या वृत्तातून बघितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आझाद मैदान या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे। मराठ्यांचा पुन्हा जोश वाढलेला आहे। त्यामध्ये एक महत्त्वाचं असं देखील सांगण्यात आलं की अटी आणि शर्तींसह परवानगी, याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? त्याच्यात अटी व शर्ती घातलेल्या आहे। न्यायालयाने न्यायदेवता आहे, ती न्यायदेवताचं आपण कुठलंही उल्लंघन करत नाही। त्याच्यात अटीचं शनिवार आणि रविवारचा उल्लेख केलेला आहे की त्या दिवशी परवानगी नाही, पण आमचे इतर अटी शर्ती असू शकतात। त्या आपल्याला मला आता सांगता येत नाही, पण आताच ती अपडेट मिळाली, त्यामुळं आपल्या सर्व मराठ्यांमध्ये पुन्हा एक उमंग निर्माण होईल, जोश हवी। जे नकारात्मक जे अफवा पसरत होत्या समाजामध्ये किंवा परवानगी नाकारली मग मुंबईला जाणार का नाही जाणार, तर मनोज दादा निघालेले आहेत। प्रत्येक भावानी मुंबई जवळ करायची आहे। आपले लाखो वकील आहेत आणि त्यातले हजारो वकील बांधव आपले मुंबईच्या पुन्हा न्यायालयामध्ये ते परवानगीसाठी अजून पुढे कार्य करतील आणि पुन्हा अपडेट देत राहू। हे चॅनल आपण परवानगी मिळू नये म्हणून अर्ज करत होते। काही जण काही असतात ज्यांना काहीतरी सुपारी मिळालेली असते किंवा कुणाच्या तरी आंदोलनाला। आता मराठा समाज हा शांतता प्रिय आहे, कोणाच्याच भावना दुखवणार नाहीये। शांततेने आम्ही प्रत्येक व्यक्ती सर तिथं उपोषण करतो आणि उपोषण करणं हा आमचा अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे, आमची बाजू मांडण्याचा, आम्हाला उपोषण करण्याचा अधिकार आहे। आम्ही कायदा कधीच बिघडू देणार नाही आणि न्यायालय जो निर्णय देईल तो जरांगे दादालाही मान्य आहे आणि सगळ्या अखंड मराठा समाजाला मान्य आहे।